नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा जिल्हा न्यायालय भरती 2024 फायनल रिस्पॉन्स शीट कधी येणार, कट ऑफ किती लागणार, स्किल टेस्ट नॉर्मलायझेशन होऊन मार्क्स येणार का आणि त्याच्यानंतर चाळणी परीक्षा निकाल सर्व मेरिट कट ऑफ काय असणार आहे, संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये पाहूया। आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। महाराष्ट्र राज्यातील लिपिक आणि त्याच्यानंतर शिपाई हमाल आणि लघुलेखक या पदांसाठी ही जाहिरात आलेली होती। तुम्हाला माहिती आहे याची परीक्षा झालेली आहे। पहिली रिस्पॉन्स शीट येऊन गेलेली आहे। सेकंड रिस्पॉन्स शीट आणि मेरिट कट ऑफ किती लागणार आहे, सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत। आता याच्यामध्ये तुम्हाला डिटेल थोड्याशा बघायच्या आहेत की लघुलेखकसाठी ज्या जागा आहेत त्या 568 निवड यादीच्या आणि प्रतीक्षा यादीच्या 146 आहेत। कनिष्ठ लिपिकसाठी 2795 जागा आहेत, 700 प्रतीक्षा यादीत आहेत आणि 1266 शिपाई किंवा हमाल या पदासाठी आहेत आणि 318 वेटिंगच्या आहेत किंवा प्रतीक्षा यादीमध्ये आहेत। आता याच्यासाठी तुम्हाला एक्झाम झालेले आहे, त्याच्यानंतर जे आता फायनल रिस्पॉन्स शीट येणार आहे, जी फायनल रिस्पॉन्स शीट आहे ती येत्या 5 दिवसामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। ठीक आहे, अंदाजित सांगण्यापेक्षा येत्या 5 ते 7 दिवसामध्ये 100% सेकंड रिस्पॉन्स शीट येईल। आता मुद्दा हा आहे की सेकंड रिस्पॉन्स शीट येता सोबतच नॉर्मलायझेशन होऊन ती येणार आहे का विदाउट नॉर्मलायझेशनची सेकंड रिस्पॉन्स शीट लागून नॉर्मलाइज्ड मार्क नंतर नॉर्मलायझेशन करून टाकणार आहेत। तर जास्त संभाव्यता अशी आहे की सेकंड जी आहे किंवा जी आता फायनल रिस्पॉन्स शीट आहे त्यासोबतच नॉर्मलायझेशनची सुद्धा लिस्ट लावण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतरच मग तुमचे म्हणजे त्यावरूनच तुम्हाला कळणार आहे की कट ऑफ किती जाणार आहे जिल्हा न्यायालय भरतीचा। आता याच्यामध्ये कट ऑफ बाबत चर्चा केली आपण आणि त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप, अगोदर परीक्षेचं स्वरूप बघून घेऊया आणि कट ऑफ आपण सांगणार आहोत की किती लागणार आहे एक्झॅक्ट। याच्यामध्ये 3 पदांसाठी ही परीक्षा झाली होती, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल। आता याच्यामध्ये जे फायनल रिस्पॉन्स शीटमधून जे उमेदवार याच्यामध्ये लघुलेखक असेल तर त्यांच्यासाठी त्यांची लघुलेखन चाचणी आहे, कनिष्ठ लिपिक असेल तर त्यांच्यासाठी टंकलेखन चाचणी आहे आणि शिपाई किंवा हमाल असतील तर त्यांच्यासाठी स्वच्छता किंवा चापल्यता चाचणी आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला हमाल किंवा शिपाई पदासाठी 30 मार्काची प्रश्न म्हणजे गुणांची तुम्हाला हे झालेले आहे, 30 प्रश्न 30 गुणांची परीक्षा तुम्हाला झालेली आहे। कनिष्ठ लिपिकसाठी 40 गुणांची झालेली आहे आणि लघुलेखकसाठी तुम्हाला इंग्रजी लघुलेखन आणि मराठी लघुलेखन अशा पद्धतीच्या चाचण्या ह्या झालेल्या आहेत। आता टंकलेखन चाचणी आहे ती लघुलेखकसाठी इंग्रजी आणि मराठी टंकलेखन चाचणी 20-20 मार्काची आहे, म्हणजे 20-20 गुणांची आहे। त्याच्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी 20 गुणाची इंग्रजी टंकलेखन चाचणी आहे, 20 गुणाची मराठी टंकलेखन चाचणी आहे आणि शिपाई हमालसाठी मात्र ही टंकलेखन चाचणी नसून स्वच्छता आणि चापल्यता चाचणी आहे जी 10 मार्काला आहे, 10 गुण। आणि त्याच्यानंतर मग मुलाखत आहे, लघुलेखकसाठी 20 गुणांची, कनिष्ठ लिपिकसाठी 20 गुणांची आणि शिपाई किंवा हमाल या पदासाठी 10 गुणांची। असे टोटल लघुलेखकसाठी 100 तर लिपिकसाठी 100 आणि शिपाई व हमालसाठी 50 गुण अशी टोटल गुणांची परीक्षा यामध्ये आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला कनिष्ठ लिपिक जे आहेत आणि शिपाई व हमाल आणि लघुलेखक यांच्यासाठी आपण डिटेल नाही जाणार आहे, फक्त याच्यामध्ये जो रेशो बोलवला जाणार आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर 1:7 रेशो हा तुम्हाला लिपिकसाठी, शिपाई हमालचा पण तोच रेशो आहे आणि लघुलेखकसाठी सुद्धा तोच रेशो आहे मित्रांनो। आणि त्याच्या नंतर 1:7 असा रेशो तुम्हाला टायपिंग स्किल टेस्टसाठी बोलवल्यानंतर तुमच्या मुलाखतीसाठी जो रेशो असणार आहे तो 1:3 असा असणार आहे। आता कनिष्ठ लिपिक पदासाठी जी टंकलेखन चाचणी असणार आहे ती तुम्हाला 10 मिनिटामध्ये 30 शब्द प्रति मिनिट असं टंकलिखित करायचं आहे, ते 300 शब्द असणार आहेत आणि ती 20 गुणांची मराठी टंकलेखन चाचणी आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जे गुण मिळणार आहेत त्याचं गुणोत्तर राखण्यासाठी परत तुम्हाला इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा सेम की इंग्रजीमध्ये उमेदवार जो आहे किमान गुण म्हणजे 35% गुण तुम्हाला मिळाले पाहिजेत। जे तुम्हाला 20 गुण दिलेले आहेत मराठी टंकलेखनसाठी पहिल्यांदा मराठी टंकलेखन होणार आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला 20 गुणांच्या 35% पडल्यानंतर 9 मार्क मिनिमम 9 मार्क तुम्हाला पडली पाहिजेत। मग त्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजी टंकलेखन चाचणीसाठी बोलवलं जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला 400 शब्द इंग्रजीमध्ये टाईप करायचे आहेत,
ज्याच्यामध्ये 40 शब्द प्रति मिनिट अशी तुम्हाला मर्यादा आहे, वेळ मर्यादा 10 मिनिटाच्या आत तो पॅसेज मारायचा आहे, तोही 10 मिनिटाच्या आत आहे मराठीचा सुद्धा. अशा पद्धतीनं एकाच साथ प्रमाणात ही घेतल्यानंतर 35% किमान गुण मिळवून तुम्ही जर उत्तीर्ण झाला तर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि मुलाखतीचं प्रमाण हे 1:3 असणार आहे. सो अशा पद्धतीनं हे पात्रता राहणार आहे. शिपाई हमाल जे आहेत त्यांच्यासाठी 1:7 सेम जे आहेत स्वच्छता आणि चापल्यता चाचणीमध्ये किमान गुण मिळाल्यानंतर हे मुलाखतीसाठी पात्र होतील आणि मुलाखतीसाठी तो रेशो असेल 1:3. एका उमेदवारासाठी म्हणजे एका जागेसाठी 3 उमेदवार बोलवले जातील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला या गोष्टी सगळ्या होणार आहेत. लघुलेखन जे आहे लघुलेखकसाठी ते कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्या पदानुसार ज्या चाळणी परीक्षा होणार आहेत, लघुलेखन चाचणी असेल, टंकलेखक चाचणी असेल, स्वच्छता आणि चापल्यता चाचणी असेल आणि मुलाखती सामान्य प्रवर्गासाठी 35% गुण असतील, असं शासनानं जे हे केलेलं आहे त्यांचा क्रायटेरिया जो आहे या सगळ्यांमधून तुमची निवड अंतिम निवड होणार आहे आणि अंतिम निवड यादी लागणार आहे. आता याच्यामध्ये मेरिट किती जाईल? सो आपण जे कनिष्ठ लिपिक आहे कनिष्ठ लिपिकसाठी मिनिमम तुम्हाला 22 ते 25 ह्या रेंजमध्ये तुम्हाला मार्क्स बऱ्यापैकी आपल्याला उमेदवार दिसत आहेत 22 ते 25मध्ये. सो रेंज तुमच्या मार्कांची मराठी आणि इंग्रजी टंकलेखनासाठी किती बोलवले जातील. सो रेशो पाहता, जागा पाहता आणि आलेले फॉर्म पाहता तुमचं कट ऑफ हे 25 ते 30 या दरम्यान राहणार आहे. म्हणजे ओपन जनरलचं कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय की 25 ते 30मध्ये या रेंजमध्ये राहणार आहे 40पैकी कनिष्ठ लिपिकसाठी. शिपाई व हमालसाठी 30मध्ये तुम्हाला 20 ते 23 या रेंजमध्ये ओपन जनरलचा कट ऑफ राहणार आहे. सो मी तुम्हाला जसं म्हणतोय की शिपाई हमालसाठी हा अंदाजित कट ऑफ आहे, मात्र हा अंदाजित कट ऑफसुद्धा येणाऱ्या मार्कांवरून आपण सांगतोय. ज्यांना 16-17 मार्क आहेत कनिष्ठ लिपिकच्या ह्याच्यामध्ये त्यांनासुद्धा चान्सेस आहेत, मात्र 25 ते 30 हा रेंज आहे. 20-22 किंवा 23वरती जर तुमच्या ह्या सरळ सेवेच्या रिझल्टमधून जर मुलं सिलेक्ट झाली किंवा ती मुलं बाहेर पडली तर थोडंसं किंवा टॅक्स असिस्टंट किंवा त्या गटकच्या मेन्समधून ज्याचा रिझल्ट लागेल त्याच्यामधून जी मुलं बाकीच्या प्रॅक्टिससाठी बाहेर पडतील ती मुलं थोडीशी कमी होतील किंवा जे लागलेले आहेत जॉईनिंग केलेले आहेत ती मुलं कमी होतील. तर सो थोडासा रेशो तिथं तुम्हाला कमी झालेला दिसेल कट ऑफचा, पण मात्र रेंज जे आहे ते 25-30च्या दरम्यान राहील ओपन जनरलसाठी. मग त्याच्यामध्ये कास्ट वाईज थोडासा 2-3 मार्कांचा फरक पडू शकतो. ओके, अशा पद्धतीनं तुमचा कट ऑफ त्या ह्याच्यासाठी लागणार आहे. लघुलेखनसाठी तर लघुलेखन चाचणी तुम्हाला अनिवार्य आहे, त्याच्यामध्ये त्या मार्कानुसार तो लागेल. सो अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उर्वरित जे व्हिडिओ आहेत आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका. आणि अजून डिटेल्स याच्या संदर्भात आपण अजून एक व्हिडिओ टाकणार आहोत ज्याच्यामध्ये फायनल कट ऑफ तुम्हाला आणखी एकदा परफेक्टमध्ये सांगितला जाईल. पण हा कट ऑफ अंदाजित कट ऑफ हा अगदी योग्य या पद्धतीत रीतीनं बनवलेला आहे, त्या दरम्यानच तो कट ऑफ राहील. धन्यवाद.